करताय शेफ? मी आज करणार आहे बटाटे पोहे. ओके. बटाटे पोहे आणि हे करायचे काय? टोमॅटो चिरून घेतलेला आहे. हा. आता एक बटाटा चिरायचा आहे आपल्याला. हा. तो आता बटाटा कापत आहे. ओके. हा बटाटा घेतलेला आहे. हा. एक टोमॅटो कापून झालेला एक बटाटा कापत आहे. हा. हा बटाटा आता कापतो. हा का अंडर माय हे बघ, Guidance. हा असा बारीक व्हायला पाहिजे बटाटा. हो 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 हम्म. हो. आणि पोहे तिकडे भिजवलेले आहे. हा. आता आपण करायची फोडणी. हा. आता फोडणी करण्यासाठी तेल, जिरं, हळद वगैरे गोष्टी लागतात. त्या आता बघूया काय काय. चला पोहे बनवणे सुरू. आता आपण फोडणी करणार आहोत. त्यासाठी थोडंसं तिला गरम होऊ दे. तर तेल थोडं जास्त लागतं बरं काय. तेल जास्त लागतं नाही तर पोहे कोरडे होतात. हा त्याच्यातलंच घाला. हा कारण ते आता म्हणजे आपण फोडणी करत आहोत. बघू दे मला आधी किती येते. एक मिनिट घाला अजून. नाही बस होईल. नाही नाही घाला घाला ते पोहे सगळं सोकून घेतं ना तेल. बस. मोहरी तडतडू दे तरच त्याचा स्वाद लागतो. मोहरी फुटायची वाट बघताय. वाट बघतोय आणि ते काय अजून फुटायला तयार नाही. मी हातामध्ये जिरेवर तांबले पर्यंत काय होत नाही अजून. पेशन्सचे काम आहे. पेशन्स पेशन्स. आता आवाज येतो थोडा थोडा. थांबा जरा. आज म्हटलं यांच्या हातचे पोहे खावे जरा. जिरे टाकतो आता याच्यामध्ये. थांबा 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 एक मिनिट एक मिनिट. आता थोडासा हिंग. बस. आता बटाटा. हळद नंतर घालू. बटाटा हां हळद तळून जाईल ना. बटाटा टोमॅटो ते आत्ताच नाही का बटाटा थोडा येऊ दे ना. हे घ्या हे. तर ते ना थोडं तेलात परतं ना आणि झाकून ठेवा 1-2-3 मिनिटं तरी. आणि तो बटाटा शिजायला पाहिजे ना. ओके. हे मी मटार असे स्टोअर करून ठेवलेले आहेत. आता मटारचं सीझन असल्यामुळे तर याच्यात नाही करू दे. आता हे मटार घालतात. घाला 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 अजून थोडेसे. ते हलवायला पाहिजे. आता हळद घाला. भरपूर झालं हळद जरा पोळ्याला. घाला अजून. कढीपत्ता वाळवलेला. मीठ घालायचं. घाला अजून जरा. वास जास्त नको कारण. नाही कारण नाही होत नाही ते. बस. ते बटाट्याने सोकून घेतं मीठ. बस. आता ते हे करा. आता कांदा हे टोमॅटो घाला. टाका जरा बघू. टोमॅटो. आज माझ्या हातचे पोहे खाणार आहे. हो. मीच आणि माझी बायको. हो. आता याच्यानं थोडंसं पाणी शिंपडायला लागेल. साखर हा थोडीशीच घाला. साखर जास्त नको. बस. बस बस बस. आता हे थोडंसं ना हे पाणी थोडं. याच्यामध्ये आपण टमाटो चिरला होता त्याच्यातच थोडंसं पाणी घालून तर ते मिक्स करा. जरा झाकून ठेवा. म्हणजे ते टोमॅटो पण जरा मऊ होतील ना. मग काय कसं वाटतंय आज? मला वाटलं होतं की फोडणी टाकून डायरेक्ट पोहे टाकायचे पण तसं काय झालं नाही. ही नाही, फारच नाही. चांगली प्रोसेस आहे. हे काय बरोबर नाही. फोडणी टाकली की लगेच भरपूर पोहे नाही टाकायचे. असं नसतं ते चव यायला पाहिजे ना. अशी ते चव तुम्ही- एनहान्स करायची असते. तुम्ही त्याचं काहीतरी डेव्हलपमेंट केलेलं आहे. हो. कॉम्प्लिकेटेड प्रोसेस केलेली आहे. कॉम्प्लिकेटेड वगैरे काय नाही. हे थोडासा लिंबू पिळा. आत्ताच फोडणीतच हे पिळा. लिंबूचं आहे. हो चला पिळा. थोडासाच पिळा ना जास्त नाही एकदम.
पाणी आहे का नाही लिंबाचे? मी उलटा ठेवला वाटतं लिंबू. बस पोहे फोडून घ्या, सेपरेट सेपरेट करा, असं चिवडू नका त्याला, नुसतं हलक्या हाताने. हां हां, बस 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 बस. आता पोहे घाला बरं फोडणी. त्यामध्ये हे जरा बाजूला करूया आपण. असं दिसते ना फोडणी. हॅलो का? तर डायरेक्ट होता की असं एक एक कुठं घालत असतात, उठून टाकायचं डायरेक्ट. हां बस, कॉम्प्लिकेटेड करायचं नाही आपल्याला सगळं. आता व्यवस्थित मिसळून घ्या. फोडणीत हे घातलं ना, मीठ साखर किंवा लिंबू वगैरे, तर ते सगळ्या पोह्याला लागतात. आता ह्याच्यामध्ये आपण आज तिखट नको घालायला, आणि थोडा ॲसिडिटीचा त्रास होतोय म्हणून. नाही तर मग तिखट किंवा मग फोडणीतच मिरची घालू शकतो. हां, याच्याऐवजी तुम्ही आलं खिसू शकता, थोडंसं वरतून आलं खिसा. नको नको, थोडंसं तिखट नको, ते तोंडात येतं. नको नाही, तोंडात नाही, छोटे छोटे खिसलेले खिसा. आता आपण याच्यामध्ये थोडंसं आलं खिसून टाकतो. थोडंसं टाकायचं, जास्त नका, वेळण्यापुरतं. बस एवढंच बस. ओके. आता आणि आता झालेलं आहे. आता हे फोडणीचे पोहे होत आहेत. जरा फारच कमी झाले मला वाटते, अंदाज चुकला, थोडंसं पाहिजे होतं. अशा रीतीनं आता ते होत राहते. बारीक करून, गॅस बारीक आहे, आणि आणि त्याच्यात मग वाफवायची. वाफवायची. किती मिनिटं वाफवायचे? 1-2 मिनिटं बस. 1-2 मिनिटं वाफवून मग परत गॅस बंद करून टाकायचा. बस बस, झाले पोहे. कोथिंबीर तरी हवीच ना. आता मस्त कोथिंबीर घातलेलीच, आणि असे पोहे मस्त तयार आहेत. आज मी तिखट काहीच घातलेलं नाही, फक्त थोडंसं आलं घातलंय. बघूयात कसे लागतात, ते पण मस्त लागतात. पोह्यांची वाट बघतीये. पोहे 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 पोहे, भूक लागली आहे. पोहे आलेले आहेत. भेला, आणि हे असे पोहे मस्तपैकी. आणि इथे मी आणून ठेवली आहे ही शेव, जे मधुरा आहे ना, मधुरा माझी पुतणी, तर ती तिचे आई बाबा असे इंदोरला गेले होते, उज्जैन वगैरे व्हिजिटला. तर तिथून त्यांनी इंदोरहून ही मस्त अशी शेव आणली आहे. तिथे खूप स्पेशल अशी शेव मिळते. आणि अजून एक मसाला आणला आहे, जिरावन मसाला. वाव, मला खूप इच्छा होती जिरावन मसाला कसा असतो ते टेस्ट करायची, पण हा योग आला, आणि आता मी जिरावन मसाला पण या पोह्यासोबत ट्राय करते. तर आता मस्तपैकी याच्यावरती आपण, नाही, आधी मी पोह्याची टेस्ट कशी झाली आहे ती बघते. ओ या लवकर. फर्स्ट मस्त झालंय. माझ्या गाडीत खाली मस्त झालं, खरंच मस्त झालं. टेस्टी. आता याच्यावरती मी मस्तपैकी अशी ही थोडी शेव घालतीये मस्त. मला पाहिजे, तुम्हाला नाही, त्यांना नाही आवडत, तर मी घातली आहे. आणि याच्यावरती आता मस्त जिरावन मसाला घालणार आहे. मस्त वास येतोय. तर हे असे पोहे, आणि हा जिरावन मसाला. वाव, क्या बात है. मला हा जिरावन मसाला घरीच बनवायचा आहे, तर बघूया तो योग कधी येतोय. आणि मस्तपैकी आता पोहे, जिरावन मसाला आणि शेव. जरा मीठ जास्त लागतं माझ्या पोह्यात, जराशे मीठ. दॅट इज माय बॉडी रिक्वायरमेंट ऍक्च्युली. माइल्ड आहेत पोहे, छान आहेत, पण जास्त छान झाले. कारण मला मीठ जास्त अजिबात गायडन्स कोणाचं. आता सांगू शकत नाही, खूप मस्त लागतात. माझ्याचा एक घास ट्राय करू शकतो. चलो, तर आता आम्ही पोहे एन्जॉय करतोय. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आमच्या कारभारांनी केलेले पोहे, आणि वरती त्याच्यात जिरावन मसाला आणि शेव, अप्रतिम कॉम्बिनेशन. चलो, बाय बाय. बाय.
भेटूया पुन्हा नवीन एपिसोडमध्ये. बाय.